नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीने सुरू असलेल्या सरळ सेवा बूस्टर या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण या सिरीजचा 10वा भाग पाहणार आहे आणि यामध्ये तलाठी भरती, महानगरपालिका भरती, हायकोर्ट, नगर परिषद, जिल्हा बँक तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला याच प्रकारे आणखी प्रश्नांचा सराव करायचा आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, सप्तरंग शब्दाचा योग्य समास ओळखा। आता या ठिकाणी पहा, सप्तरंग विग्रह कसा होतो तर 7 रंगांचा समूह। आता या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि पूर्ण शब्द हा समूहवाचक असतो। जसं की या ठिकाणी पहिलं पद आहे सप्त, हे संख्यावाचक आहे आणि सप्तरंग हा शब्द काय आहे, 7 रंगांचा समूह आहे म्हणजे समूहवाचक आहे। अशा ठिकाणी नेहमीच द्विगु समास असतो म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, सप्तरंग हा द्विगु समासाचा एक शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। आता पुढे द्विगु समास आहे तो कर्मधारय समासाचा एक प्रकार आहे आणि त्यामध्येच मित्रांनो कर्मधारय हा समास आहे तो तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे। त्यामुळे जर द्विगु नसेल तर कर्मधारय असेल आणि जर कर्मधारय नसेल तर तत्पुरुष असेल। लक्षात ठेवायचं आहे, द्विगु हे उत्तर असतंच, परंतु पर्यायामध्ये द्विगु किंवा कर्मधारय नसेल तर तत्पुरुष समास हे उत्तर लिहून टाकायचं आहे। अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षांना येतात, त्यामुळे अशा प्रकारे सराव करणं आवश्यक आहे। हे झालं द्विगु समासाबद्दल। आता अव्ययभाव समास काय असतो तर ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे महत्त्वाचं असतं आणि पूर्ण शब्द हा क्रियाविशेषण असतो त्याला म्हणायचं अव्ययभाव समास। द्वंद्व समास दोन्ही पदे प्रधान म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाचे असतात आणि तत्पुरुष समास दुसरं पद महत्त्वाचं असतं किंवा प्रधान असतं। प्रश्न क्रमांक 2, किती छान चित्र कशाला खोडतोस? वाक्यातील क्रियापदाचे मूळ रूप कोणते? आता मित्रांनो, वाक्यामध्ये खोडतोस हे क्रियापद आलेलं आहे, ते कशापासून बनलं तर खोड या मूळ धातूपासून बनलं आणि मित्रांनो याचं जर क्रियापद केलं खोडचं तर काय होतं, खोडणे होतं। म्हणजेच खोडतोस हे खोडणे या क्रियापदाचं रूप आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। जर फक्त धातू विचारला तर खोड असा होणार आहे आणि क्रियापद विचारलं तर खोडणे असं होणार आहे। त्यासोबतच पहा, मिटणे, पुसणे हे शब्द काय आहेत, खोडणेला जवळजवळ सारखेच आहेत, परंतु आपल्याला जो शब्द विचारलाय त्याच्या जवळचं उत्तर देणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, कवन या शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय शोधा। मित्रांनो, कवन म्हणजे काय तर एखाद्यासाठी गायलेलं गीत, अर्थातच काय कविता, काव्य किंवा गीत। मग या ठिकाणी काय दिलंय, काव्य दिलंय, गीत दिलंय, कविता दिलंय। परंतु श्रवण म्हणजे काय, श्रवण म्हणजे ऐकणे। आता कवन आपण ऐकू शकतो पण कवनचा अर्थ श्रवण असा होतो का, नाही। म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्याय 3 आहे तो कवनचा समानार्थी नाही। पुढे प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। प्रथमेशने गोष्टीचे पुस्तक वाचले। आता या ठिकाणी 2 प्रकार आहेत ओळखायचे, आपण या ठिकाणी आज एकच प्रकार पाहणार आहे, कोणता तर जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं, कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो। जर क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो आणि जर क्रियापदाचं रूप दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो। मग या ठिकाणी पाहायचं आहे, प्रथमेशने गोष्टीचे पुस्तक वाचले। आता या ठिकाणी पुस्तक हे कर्म आहे आणि प्रथमेश हा कर्ता आहे। आता पुस्तक वाचले आणि 2 पुस्तकं असतील तर पुस्तके वाचली, काय होतं, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून या ठिकाणी आहे कर्मणी प्रयोग। आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय पाहायचं आहे, कर्मणी प्रयोगामध्ये वाक्य असेल आणि जर कर्त्याला ने हा प्रत्यय लागला असेल म्हणजेच त्या ठिकाणी जर कर्ता प्रधान असेल तर त्याला म्हणायचं प्रधान कर्तुक कर्मणी। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, एकतर कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे आणि कर्त्याला ने हा प्रत्यय लागलाय म्हणून प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आहे म्हणजे पर्याय 4। कर्तरी प्रयोग कधी असतो, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं तेव्हा
अकर्मक कर्तरी कधी म्हणायचं? जर वाक्यामध्ये कर्म आलेलं नसेल तर त्याला म्हणायचं अकर्मक कर्तरी, आणि जर कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आलेलं असेल तर त्याला म्हणायचं सकर्मक कर्तरी. आणि भावे कधी? जेव्हा क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म यानुसार बदलत नाही तेव्हा. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला दुसरी पद्धत पाहायची आहे, ती आपल्याला इतर व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली असेल, परंतु जर आणखी पाहायची आहे तर आपल्या A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहू शकता. प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी क्रियापद नसणारा पर्याय शोधा. या ठिकाणी पाहायचं आहे, सांडणे क्रियापद आहे, निथळणे क्रियापद आहे, भुरभुरणे क्रियापद आहे, परंतु गुपित हा शब्द नाम किंवा विशेषण या अर्थानं वापरला जातो. माझं एक गुपित आहे असं म्हटलं तर गुपित हे नाम, आणि जर ही गोष्ट गुपित ठेव असं म्हटलं तर त्या ठिकाणी गुपित हे काय झालं? विशेषण. अशा प्रकारे गुपित हा शब्द क्रियापद नसून नाम किंवा विशेषण म्हणून काम करतो, म्हणजे पर्याय 3 गुपित हे क्रियापद नाही. प्रश्न क्रमांक 6 पहा, अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, अपकर्ष म्हणजे काय? अपकर्ष म्हणजे ऱ्हास होणे, डबघाईला जाणे. त्याच्या विरुद्धार्थी विकास होणे किंवा उत्कर्ष होणे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 अपकर्षला विरुद्धार्थी उत्कर्ष. सौदामिनी कशाला म्हणायचं? वीज जी पडते तिला काय म्हणायचं? सौदामिनी म्हणायचं. चपला, वीज, सौदामनी इत्यादी. पुढे प्रश्न क्रमांक 7, पसायदान पुढीलपैकी कोणत्या संताने लिहिले आहे? मित्रांनो, पसायदान हे कुठे आहे? ज्ञानेश्वरीच्या शेवटी आहे, आणि ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिली, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 पसायदान हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, पसायदान म्हणजे काय मित्रांनो? तर ज्ञानेश्वरांनी देवाकडे मानव जातीसाठी पसायदान मागितलं, अर्थातच देवाकडं आशीर्वाद म्हणजे आशीर्वाद किंवा प्रसाद मागितला, म्हणजे पसायदान काय आहे? ज्ञानेश्वरांनी मागितलेला प्रसाद आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8, ज्या प्रयोगात कर्ता प्रथमात नसून कर्म प्रथमात असते तो प्रयोग म्हणजे टिंबटिंब. आता आपण काय पाहिलं? जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी. आता या ठिकाणी दुसरी पद्धत पाहायची आहे, जर कर्त्याला प्रत्यय लागलेला नसेल म्हणजे कर्ता प्रथमात असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग, आणि जर कर्ता प्रथमात नसून कर्म हे प्रथमामध्ये असेल म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नसेल आणि कर्त्याला लागलेला असेल, अशा वेळी त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आणि या ठिकाणी काय विचारलंय? कर्ता प्रथमात नसून कर्म प्रथमात असते म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय नसतो तो प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोग. आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4. लक्षात ठेवायचं, जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला लागला असेल तर त्याला म्हणायचं कर्तरी. जर कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर त्याला म्हणायचं कर्मणी, आणि जर दोन्हींना प्रत्यय लागलेला असेल तर त्याला म्हणायचं भावे प्रयोग, आणि जर लागलेला असेल तर त्याचे इतर प्रकार आहेत, ते देखील आपल्याला A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहायला मिळाले असतील. जर तुम्ही पाहिली असेल तर, अजून पाहिली नसेल तर पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द शोधा. मित्रांनो, नपुंसकलिंगी शब्द शोधायचा आहे. काय करणार? ते सर्वनाम कोणत्या नामाला लागतं ते पाहणार. जर तो असेल तर पुल्लिंग, ती असेल तर स्त्रीलिंग, आणि ते असेल तर नपुंसकलिंग. तो दिवा, ती पंथी, तो भात, ते वरण. तो दिवा पुल्लिंग, ती पंथी स्त्रीलिंग, तो भात पुल्लिंग, आणि ते वरण नपुंसकलिंग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 10, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. मित्रांनो, अपरिहार्य म्हणजे काय? अशी गोष्ट जी करावीच लागेल, जी गोष्ट टाळता येणार नाही असं आहे. आणि मित्रांनो, त्याच्या विरुद्धार्थी काय? ऐच्छिक, मनात असेल तर करा किंवा नाही करा अशी गोष्ट, म्हणजे अपरिहार्याला विरुद्धार्थी ऐच्छिक, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 11, अजरामर शब्दातील समास ओळखा. आता मित्रांनो, अजरामर दोन शब्द एकत्र आलेत, अजर आणि अमर. अजरचा अर्थ काय? ज्याला म्हातारपण येणार नाही असा, आणि अमरचा ज्याला मृत्यू येणार नाही असा. म्हणजे दोन्ही शब्द आहेत ते बहुव्रीही समासाचे आहेत, परंतु एकत्र येताना ते अजर आणि अमर अशा प्रकारे येतात. म्हणजेच विग्रह हा आणीनं जोडून होतो आणि दोन्ही पदं समान महत्त्वाची होतात. त्यावेळी त्या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास असतो. म्हणून या ठिकाणी काय झालं? अजरामरमधील दोन्ही पदं
बहुव्रीही समासाची असली तरी एकत्र जोडल्यामुळे ती द्वंद्व समासाची झालेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, अजर अमर हा शब्द द्वंद्व समासातील आहे. कोणता समास, कोणता द्वंद्व समास, तर विग्रह होताना तो अजर आणि अमर असा होतो. आणि मित्रांनो, जेव्हा विग्रह आणि न जोडून होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, तर इतरेतर द्वंद्व. आणि विग्रह जर किंवा अथवा न जोडून झाला तर त्याला म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणत्या पर्यायाचे एकवचनी आणि अनेकवचनी रूप सारखेच असते. या ठिकाणी पहा, घोडाचं अनेकवचन घोडे, फळाचं फळे, आंबाचं आंबे. परंतु कागद हा शब्द एक कागद, 10 कागद एकवचन आणि अनेक वचनामध्ये सारखाच राहतो. म्हणून पर्याय 3 कागद हा काय आहे, दोन्ही वचनामध्ये सारखाच असणारा शब्द. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 13. अनुशेष या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे अनुशेष म्हणजे काय, शिल्लक राहिलेले. अनुशेष, शेष म्हणजे शिल्लक राहिलेले. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 शिल्लक. प्रश्न क्रमांक 14. मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो. मित्रांनो, मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान आहे तो दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिला जातो. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, पर्याय 1. आता या ठिकाणी हे उत्तर काय येतं, कारण यांनी मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक 1836 साली प्रकाशित केलेलं होतं. आणि मित्रांनो, त्यामुळेच यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, आपण हे प्रश्न पाहिले किंवा आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहिली तर यामध्ये बहुतांश जे प्रश्न आहेत किंवा बहुतांश जी माहिती दिलेली आहे ती मोरा वाळंबे यांच्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकावरून दिलेली आहे. याबद्दल देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 15. मिक्सर कशाला मी पाट्यावरच चटणी वाटते. वाक्यातील क्रियापद शोधा. मित्रांनो, क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये जी क्रिया घडते ती दाखवणारा शब्द. मग या ठिकाणी क्रिया कोणती घडते, वाटण्याची. म्हणजे वाटते हे काय झालं, वाक्यातील क्रियापद. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द शोधा. पुल्लिंगीसाठी काय करतो आपण, तो जोडतो. या ठिकाणी पाहायचं आहे ती खान स्त्रीलिंगी, ते पान नपुंसकलिंगी, ते रान नपुंसकलिंगी आणि तो बाण पुल्लिंगी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 बाण हा शब्द पुल्लिंगी आहे. प्रश्न क्रमांक 17. एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे. मित्रांनो, एकच प्याला हे नाटक आहे ते राम गणेश गडकरी अर्थातच गोविंदाग्रज यांचं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न येऊ शकतो की राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय, तर गोविंदाग्रज. पुढे प्रश्न क्रमांक 18. कोणत्याही शब्दातील पहिले पद प्रमुख असल्यास कोणता समास होतो. आता काय पाहिलं आपण, जर पहिलं पद प्रधान आहे, पहिलं पद महत्त्वाचं आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे तर त्या ठिकाणी अव्ययभाव समास असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास. दोन्ही पदे महत्त्वाची म्हणजे प्रधान असतील तर द्वंद्व समास. आणि या ठिकाणी जर दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच नव्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहताय तर ही ऑफर फक्त तुमच्यासाठीच आहे. आपलं A to Z मराठी व्याकरण पुस्तक आपण किती रुपयांना देत होतो, तर 200 रुपयांना देत होतो. आणि त्यासोबतच मराठी व्याकरण शॉर्ट नोट्स आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका देखील फ्रीमध्ये देत होतो. परंतु मित्रांनो, आता मराठी भाषा दिनानिमित्त आपण एक ऑफर आणलेली आहे आणि या ऑफरमध्ये आपण A to Z मराठी व्याकरण पुस्तक, त्यासोबतच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या मराठी व्याकरण शॉर्ट नोट्स तसेच 10 मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नपत्रिकांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील मिळणार आहे. हे सर्व मिळणार फक्त 100 रुपयांना. ही ऑफर आपण फक्त काही ठराविक विद्यार्थ्यांसाठीच घेऊन आलो आहोत. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर लवकरात लवकर 75 17 24 91 19 या खालील नंबरवर डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण शॉर्ट नोट्स यांची फ्री डेमो PDF पाठवली जाईल. आणि जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही 100 रुपयांमध्ये हे सर्व काही खरेदी करू शकता. याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, A to Z मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, ज्याच्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येणार आहे. आणि स्पष्टीकरण देखील ज्या प्रकारे मी समजावून सांगतो त्याच प्रकारचं राहणार आहे. तसेच मराठी व्याकरण शॉर्ट नोट्स याच्यामध्ये देखील आपल्याला
मराठी व्याकरणाचा शॉर्टमध्ये परंतु मुद्देसूद असा सराव करता येणार आहे. आणि राहिला तिसरा मुद्दा, तर मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिका इतकं सगळं फक्त मिळणार आहे 100 रुपयांना. आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच 7517249119 या नंबरवर डेमो असा मेसेज पाठवा. डेमो पाहणं फ्रीमध्ये आहे. डेमो पाहिल्यावर प्रश्नपत्रिका घेणं, डेमो तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे. डेमो पाहिल्यावर प्रश्नपत्रिका किंवा संच विकत घेणं अनिवार्य नाही. तुम्हाला फक्त फ्रीमध्ये पाहायचं असेल तरी देखील तुम्ही मेसेज पाठवू शकताय. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 19. केर कचऱ्याचे ढीग हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? मित्रांनो, उकिरडा म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपण केर टाकतो त्याला म्हणायचं उकिरडा. आणि मित्रांनो, केर कचऱ्याचे ढीग याला काय म्हणायचं? उकिरडाच म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 20. मराठी व्याकरणात लिंग किती प्रकारचे मानले जाते? मित्रांनो, मराठीमध्ये 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 लिंग आहेत. आता मित्रांनो, जर एखादी वस्तू निर्जीव असेल तर तिला आपण काय करतो? काल्पनिक पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग देतो. उदाहरणार्थ दगडला आपण काय म्हणतो? तो दगड म्हणतो. म्हणजे दगडला आपण काय करतो? काल्पनिक पुल्लिंग देतो. त्यामुळे काही वेळा डीपमध्ये प्रश्न विचारला की खालील शब्दाचं लिंग ओळखा, आणि जर पुल्लिंग पण दिलं आणि काल्पनिक पुल्लिंग पण दिलं तर त्या ठिकाणी जर ती वस्तू निर्जीव असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे काल्पनिक पुल्लिंग असणार आहे. अशाच प्रकारे काल्पनिक स्त्रीलिंग किंवा काल्पनिक नपुंसकलिंग यावर देखील प्रश्न येऊ शकतात. पुढे प्रश्न क्रमांक 21. मराठी भाषा गौरव दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? मित्रांनो, कालचीच गोष्ट आहे, 27 फेब्रुवारी. या ठिकाणी दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता मित्रांनो, हा दिवस का साजरा करतात? तर हा दिवस आहे तो कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे, जयंती दिवस आहे. आणि मित्रांनो, त्यांच्या योगदानामुळेच हा दिवस आहे तो मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. आता पुढचा प्रश्न याच्यावर कोणता येतो की मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो? तर मित्रांनो, हा दिवस आहे तो 2013 पासून साजरा केला जात आहे. पुढे प्रश्न क्रमांक 22. तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता, अधोरेखित शब्दाची जात शोधा. आता या ठिकाणी पहा, अधोरेखित शब्द करता आहे. आणि मित्रांनो, शेवटी काय आलेलं आहे? कर या धातूपासून बनलेलं करता हे क्रियापद आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. या ठिकाणी काय आहे? मतदान करण्याची क्रिया दाखवली कोणत्या शब्दानं? करता या शब्दानं. म्हणजे करता काय झालं? क्रियापद झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. बैलाच्या जोडीने ओढायचे नांगरण्यासाठी वापरायचे साधन म्हणजे? मित्रांनो, बैलाच्या जोडीने ओढायचे आणि नांगरण्यासाठी वापरलं जातं अशा साधनाला काय म्हणतात? तर औत म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. औदार्य काय आहे? भाववाचक नाम आहे. याचा अर्थ काय? दानशूरपणा. प्रश्न क्रमांक 24. मराठीत प्रयोगाचे किती प्रकार आहेत? मित्रांनो, मराठीमध्ये एकूण 3 प्रयोग आहेत. कोणते कोणते? कर्तरी, कर्मणी आणि भावे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता प्रयोगाची व्याख्या देखील विचारली जाते. प्रयोगाची व्याख्या काय आहे? तर वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवायची. आणि कसे ओळखायचे आपण मागे पाहिलेलंच आहे. प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण निवडा. आता पुन्हा कर्तरी प्रयोग आला. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? या ठिकाणी वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं. ही तर गोष्ट झाली. दुसरा प्रकार कोणता ओळखायचा? तर या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय लागलेला नसतो आणि कर्माला प्रत्यय लागलेला असतो, त्यावरून कर्तरी प्रयोग. मग या ठिकाणी पोपटाने मिरची खाल्ली. पोपटाने याला काय लागला आहे? ने प्रत्यय लागला आहे. म्हणजे हे काय झालं? कर्मणी प्रयोग. शिक्षक मुलांना शिकवतात. शिक्षक शिकवतात, शिक्षिका शिकवतात, मुलांना शिकवतात, मुलाला शिकवतात. हा झाला भावे प्रयोग. या ठिकाणी पुढे चौथा पर्याय पहा. मुलाने आंबा खाल्ला. आणि या ठिकाणी देखील कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आहे. म्हणजे या ठिकाणी देखील कर्मणी प्रयोग. आणि पुढे पहा, ते गाणे गातात. ते गाणे गातात. ते हा शब्द काय आहे? कोणत्याही प्रत्ययाशिवाय आहे. तसेच ते असेल तर गाणे गातात आणि तो असेल तर गाणे गातो. ती असेल तर गाणे गाते. या ठिकाणी काय झालं? कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्तरी प्रयोग. म्हणजे पर्याय 2 मध्ये कर्तरी प्रयोग आहे. आणि इतर 3 ठिकाणी कोणता आहे? पर्याय 1 मध्ये कर्मणी, पर्याय 4 मध्ये कर्मणी आणि पर्याय 3 मध्ये भावे प्रयोग आहे.
प्रश्न क्रमांक 26, कोसला, झूल इत्यादी कादंबऱ्यांचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, कोसला, झूल या कादंबऱ्या कोणाच्या आहेत? भालचंद्र नेमाडे यांच्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. मित्रांनो, यांच्या कोसला या कादंबरीला काय मिळालेलं आहे? तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तसेच हिंदू जगण्याचे समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 27, समाजात न मिसळणारा किंवा मन मिळावू नसणारा हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? मित्रांनो, एकमेकात न मिसळणारा, एकमेकांसोबत जुळवून न घेणारा याला काय म्हणायचं? एकलकोंडा असं म्हणायचं. म्हणजेच पर्याय 1. एकाग्र म्हणजे ज्याचं मन एका ठिकाणी लागलेलं आहे असा. एकमार्गी स्वतःचं ऐकून स्वतःच्या मनाचं करणारा. आणि एकात्मता म्हणजेच सर्वांमध्ये असलेली एकता. प्रश्न क्रमांक 28, पुढीलपैकी अनेकवचनी शब्द शोधा. मित्रांनो, अनेकवचनी शब्द या ठिकाणी रस्ता एकवचनी, अनेकवचनी रूप रस्ते. लांडगा एकवचनी, अनेकवचनी लांडगे. आंबा एकवचनी, अनेकवचनी आंबे. म्हणजे काय झालं या ठिकाणी? रस्ता, लांडगा, आंबा हे शब्द एकवचनामध्ये आहेत, त्यांचं अनेकवचन वेगळं असतं. परंतु कुत्राचं या ठिकाणी कुत्री हे काय झालं? अनेकवचन. 4 कुत्री माझ्या मागे लागली म्हणजे काय झालं? कुत्री हा शब्द अनेकवचनामध्ये दिलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, उजवणे या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? या ठिकाणी पहा, उजवणे म्हणजे काय? समजा एखाद्या मुलीसाठी म्हटलं जातं, आमची मुलगी लवकर उजवली म्हणजे काय? तिचं लग्न उरकून टाकलं. अर्थातच काय? एखादी जबाबदारी किंवा एखादं काम पूर्ण करणं याला काय म्हणायचं? उजवणं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, एखादे कार्य यथासांग पार पडणे, पूर्ण करणे. प्रश्न क्रमांक 30, ब्राह्मणवाडा या शब्दाचा समास ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, ब्राह्मणवाडा याच्यामध्ये ब्राह्मण आणि वाडा ही 2 पदं आहेत. विग्रह कसा होतो? ब्राह्मणाचा वाडा किंवा ब्राह्मणांचा वाडा. मग या ठिकाणी काय होतं? तर वाडा हे दुसरं पद महत्त्वाचं आहे. पाटीलवाडा, ब्राह्मणवाडा किंवा इतर कोणतेही शब्द असतात त्यावेळी पहिला शब्द बदलतो परंतु दुसरा शब्द बदलतो का? वाडा हा शब्द बदलत नाही, म्हणजेच दुसरा शब्द बदलत नाही, म्हणजेच दुसरा पद महत्त्वाचं आहे. कोणता समास? तत्पुरुष समास. म्हणजेच ब्राह्मणवाडामध्ये काय झालं? तत्पुरुष समास आहे. पर्याय 4. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न संपत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची स्पष्टीकरण व्यवस्थितपणे समजली असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.